त्यावर स्थानापन्न व्हावे. धन्यवाद सर. स्टुडंट वेलफेअर फोरम आयोजित उगम 2017 या कार्यक्रमात मी दामिनी आपणा सर्वांचे मनापासून स्वागत करते. वर्तमानात जनतेतील सामाजिक वैज्ञानिक जाणीवा बोथट होत चालल्या आहेत. तसेच पुरातनकालीन समाज जीवन, वैज्ञानिक दृष्टिकोन याबद्दल अनेक गैरसमज जनमानसात रुजले आहेत. त्यामुळे उद्याचे भावी नागरिक असलेले आजचे विद्यार्थी या गैरसमजामधून बाहेर यावेत आणि समाजाच्या उन्नतीसाठी प्रयत्न करण्याची उर्मी आणि त्यांच्या जागृत व्हावी या उद्दिष्टाने स्टुडंट वेलफेअर फोरमने उगम 2017 ही व्याख्यानमाला आयोजित केली. उगम व्याख्यानमालेचे आजचे हे दुसरे पुष्प. प्रथेप्रमाणे आपण आपल्या कार्यक्रमाची सुरुवात संविधान प्रास्ताविक वाचनाने करत असतो. तरी मी श्रोत्यांना विनंती करते की त्यांनी उभे राहावे आणि स्वातीला प्रास्ताविक वाचनासाठी इथे आमंत्रित करते. आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत. जय हिंद. धन्यवाद स्वाती. आपल्या कार्यक्रमाला थोर व्यक्तींचा आशीर्वाद असावा म्हणून मी मान्यवरांना विनंती करते की त्यांनी समाज सुधारकांच्या प्रतिमेचे पूजन करावे. धन्यवाद सर. श्री तुकाराम मुंडे सरांबद्दल आपल्या सर्वांना माहिती आहेच, पण तरीही कार्यक्रमाची औपचारिकता म्हणून मी स्वातीला आमंत्रित करते सरांचा थोडक्यात परिचय करून देण्यासाठी. कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळख असलेले माननीय तुकाराम मुंडे सर आज आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभले आहेत. ते सध्या नवी मुंबई महानगरपालिकेचे कमिशनर म्हणून काम पाहत आहेत. त्यांनी ऑगस्ट 2005 मध्ये ऑल इंडिया सर्व्हिसेस नंतर इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस जॉईन केली. त्यांची काम करण्याची काही प्रमुख क्षेत्रे म्हणजे अर्बन गव्हर्नमेंट अँड मॅनेजमेंट, वॉटर मॅनेजमेंट, लँड मॅनेजमेंट, डिझास्टर मॅनेजमेंट अँड लिडरशिप. ते अनेक पुरस्कारांनी सन्मानितही आहेत. त्यापैकी काही म्हणजे बेस्ट कलेक्टर अवॉर्ड बाय चीफ मिनिस्टर फॉर ऑलराऊंड परफॉर्मन्स फॉर द इयर 2015 and 16. Waterman of Maharashtra by Honorable Chief Minister in Administrative Category by IBN Lokmat in 2016. तसेच त्यांना क्लीन महाराष्ट्र कॅम्पेन, IBN अर्बन आणि एक्सेप्शनल वारी मॅनेजमेंट पंढरपूर यासाठी सुद्धा पुरस्कार मिळालेले आहेत.
मागील 2 वर्षात त्यांनी खूप सारे इंटरनॅशनल ट्रेनिंग प्रोग्राम अटेम्प्ट केले आहेत, जसे की इंटरनॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट प्रोग्राम, टॅक्स ॲनालिसिस अँड रिव्ह्यू फॉरकास्टिंग. सरांनी त्यांच्या कारकिर्दीत आतापर्यंत जलसंवर्धन, जमीन व्यवस्थापन, ई गव्हर्नन्स, डिटेक्शन अँड रिकव्हरी ऑफ वॅट सिपरेशन, जिल्हा परिषद, शिक्षण आणि आरोग्य अशा अनेक क्षेत्रात आपले मोलाचे योगदान दिले आहे. धन्यवाद. धन्यवाद स्वाती. मुंडे सरांची कर्तव्यदक्षता, कार्यक्षमता व धाडसी निर्णयांमुळे सर आदर्श प्रशासकीय सेवक म्हणून परिचित झाले. त्यांच्या या कार्याबद्दल एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं अभिनंदन करा. मी जिमखाना व्हाईस प्रेसिडेंट श्री धामणगावकर सरांना विनंती करते की त्यांनी शाल व रोपटे देऊन मुंडे सरांचा सत्कार करावा. धन्यवाद सर. विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीवा निर्माण होण्यासाठी स्टुडंट वेलफेअर फोरम वर्षभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करत असते. याच कार्यक्रमांचा अहवाल सादर करण्यासाठी मी SWF सेक्रेटरी भगवान याला आमंत्रित करते. थँक्यू दामिनी. ॲक्च्युली आम्ही फुले शाहू आंबेडकर शिवाजी महाराज यांच्या पुरोगामी विचारांवर काम करतो. समता, बंधुता आणि न्याय ही त्यांची जी त्रिसूत्रे आहेत ती आमची मार्गदर्शक तत्त्वे आहेत. आणि विशेष म्हणजे आम्ही विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे प्रोग्राम ऑर्गनाईज करत असतो. लाईक मेंटरशिप प्रोग्राम, जे गरीब घरून आलेले मुलं आहेत, सोशली आणि इकॉनॉमिकली बॅकवर्ड मुलं आहेत, त्यांना स्टेज डेअरिंग वाढावी त्यांची, यासाठी आम्ही ग्रुप डिस्कशन ऑर्गनाईज करत असतो. या वर्षीची सुरुवात आम्ही स्टेप अप या प्रोग्रामने केली, जो की अकॅडमिक अवेअरनेस प्रोग्राम होता. त्यामध्ये आम्ही फर्स्ट इयरच्या मुलांना विविध स्कॉलरशिपची माहिती दिली. ज्या मुलांना हॉस्टेल मिळत नाही त्या मुलांना बाहेरच्या हॉस्टेलची माहिती वगैरे दिली. त्यासाठी चीफ गेस्ट राजेजी ढाबरे सर होते, जे की IRS बार्टीचे डायरेक्टर आहेत. त्यानंतर आम्ही 11 जानेवारीला मुक्तीचा आत्मस्वर नावाचा एक प्ले ऑर्गनाईज केला होता. त्यामध्ये ज्या स्त्री मुक्तीसाठी लढलेल्या कवयित्री आहेत, संत जनाबाई, सावित्रीबाई फुले, यांचा मुक्तीचा आवाज अभिव्यक्तिगत पुणे यांनी सादर केला नाटकामधून. त्यानंतर आम्ही सिम्बॉयसिस म्युझियमला भेट दिलेली. 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आम्ही एक टॉक ऑर्गनाईज केलं होतं, डॉक्टर BR आंबेडकर बियॉन्ड द टेक्स्ट बुक्स. त्यासाठी निश्चय मात्रे सर हे स्पीकर लाभले होते. त्यामध्ये त्यांनी आंबेडकरांच्या वेगवेगळ्या पैलूंबद्दल, न्यायाच्या आणि स्वातंत्र्याच्या लढाईच्या वेगवेगळ्या पैलूंबद्दल प्रकाश टाकला, जे की आपल्याला इतिहासाच्या पुस्तकात प्रकर्षाने दाखवले जात नाहीत. फॉर एक्झाम्पल, आत्ताच आपण डिमॉनिटायझेशन ऐकलं. 1929ला जागतिक मंदी आली, त्याच्यानंतर 1934ला RBI ची स्थापना झाली. त्याची स्थापनाच मुळात आंबेडकरांच्या द प्रॉब्लेम ऑफ रुपी या पुस्तकाच्या बेसिसवर झालेली आहे. आणि उगम सारख्या विविध लेक्चर सिरीज आम्ही ऑर्गनाईज करत असतो, ज्यामध्ये आम्ही करंट इश्यू समजून घेण्याचा प्रयत्न करत असतो. आता पुढे आम्ही 19 फेब्रुवारीला एक 50 विद्यार्थ्यांसाठी फ्री कोचिंग क्लासेस चालू करत आहोत, पंख या नावाने. 8 एप्रिलला डिफरंट इश्यूज लाईक फुले शाहू आंबेडकर यांच्या विषयांवर PPT कॉन्टेस्ट असेल, ज्यामध्ये फर्स्ट प्राइज 10,000, सेकंड प्राइज 7,000, थर्ड प्राइज 5,000 आणि 3 कन्सोलेशन प्राइज ईच 1,000 रुपीज असेल. त्याचं विशेष सांगायचं म्हणजे हे टोटल फॅकल्टी स्पॉन्सर प्रोग्राम असेल. त्यानंतर आम्ही 9 तारखेला 14 आवर्स कंटिन्युअस स्टडी प्रोग्राम असेल, ज्यामध्ये आम्ही 200 विद्यार्थ्यांना पूर्ण सुविधा प्रोव्हाइड करतो आणि ते 14 तास सलग अभ्यास करत असतात. तर सगळ्यांना असं आव्हान आहे, आमच्या ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्याला योगदान द्यायचं असेल तर स्टुडंट वेलफेअर फोरम क्लब जॉईन करा. थँक्यू. मी दामिनीला पुढचे सूत्र घेण्यासाठी बोलवतो. थँक्यू. धन्यवाद भगवान. कोणतेही लोकशाही राष्ट्र चालवण्यासाठी त्या राष्ट्राचे प्रशासन आणि कायदे मंडळ यात समन्वय असणे अत्यंत महत्त्वाचे असते. या दोन्हींमधील संवादानेच देशाचा समतोल विकास साधला जातो. देश विकासाचे धोरणे, योजना, कायदे तयार करण्याचे काम कायदे मंडळ करते, पण ती धोरणे, योजना गरजूंपर्यंत पोहोचवण्याचे महत्त्वपूर्ण काम प्रशासकीय यंत्रणा करत असते. पण तरी या सर्व कल्पनांच्या पलीकडे जाऊन प्रशासकीय सेवेचे वास्तव काय आहे, त्यात नेमक्या कोणत्या गोष्टींची, गुणांची आवश्यकता असते, आव्हानांना सामोरे कसे जावे इत्यादी अनेक प्रश्न आपल्या मनात असतात. म्हणूनच कल्पना आणि वास्तव यांमधला गुंता समजून घेण्यासाठी आज आपल्याला श्री तुकाराम मुंडे सर वक्ते म्हणून लाभले आहेत. तरी आता अधिक वेळ न दवडता मी मुंडे सरांना व्याख्यानासाठी आमंत्रित करते.
गुड इव्हनिंग एव्हरीबडी. आवाज येतोय? ओके. मराठी, इंग्लिश? मराठी. ओके. मधून इंग्लिश आहे. ओके. सर्व विद्यार्थी ज्यांच्या खांद्यावरती 21व्या शतकातला भारत कसा वैभवशाली होईल ते सर्व माझे मित्र कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे त्यांच्या माध्यमातून आपण घडवलं जात आहोत. खूप मोठ्या संख्येने आपण आलेलो आहात. मी आत्ताच डिस्कस करत होतो की नेमकं आपल्याला कॉन्व्हर्सेशन कसं पाहिजे, की माझं बोलणं जास्त पाहिजे का तुम्हाला क्वेश्चन आन्सर जास्त करायचे. आणि आय एम ओके विथ बोथ. क्वेश्चन आन्सर बोलायला पाहिजे. ओके. विल डू बोथ. क्वेश्चन आन्सर सेशन ॲट द एंड ऑफ माझा जो बोलायचा असेल त्याच्यानंतर आपण लाईव्ह क्वेश्चन आन्सर करूयात सो दॅट तुमच्या ज्या काही क्वेरी असतील त्या उत्तर देण्यात येईल. आता जर सांगितलं की भारतीय राज्यघटना, यांनी भारताची राज्यघटना तयार करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली काही बेसिक प्रिन्सिपल्स फॉलो केलेले होते. त्या बेसिक प्रिन्सिपल्समध्ये आपला जो देश चालणार आहे कॉन्स्टिट्यूशननुसार चालणार आहे आणि त्याच्यामध्ये हे चालवण्याची जबाबदारी 3 विंग वरती दिली होती. त्याच्यामध्ये लेजिस्लेचर, एक्झिक्युटिव्ह आणि ज्युडिशरी हे 3 विंग्स आहेत. त्याला आपण 4th पिलर लावलं आहे प्रेस, बट दॅट इज नॉट अ कॉन्स्टिट्युशनल विंग, बट नंतर त्याला आपण 4th पिलर असं म्हणतो. पण मुख्यतः हे 3 पिलर्स आहे ज्याच्यावरती आपला देश, आपल्या संस्था, आपलं प्रशासन जे काही देशामध्ये चाललं आहे ह्या 3 विंगच्या माध्यमातून चाललेलं आहे. प्रत्येकाची जबाबदारी खूप क्लिअरली दिलेली आहे. ज्याला आपण चेक अँड बॅलन्स सिस्टम म्हणतो, अशी चेक अँड बॅलन्स सिस्टम याच्यामध्ये केलेली आहे. लेजिस्लेचर, एक्झिक्युटिव्ह, ज्युडिशरी. आपण डिबेटमध्ये, पेपरमध्ये किंवा अभ्यास करताना अनेक वेळेस हा प्रश्न अभ्यासला असेल, वाचला असेल की हू इज सुप्रीम, लेजिस्लेचर, एक्झिक्युटिव्ह का ज्युडिशरी. हा नेहमी आपल्यासमोर हा क्वेश्चन असतो. अनेक वेळेस डिबेट केलं जातं. अनफॉर्च्युनेटली याचं उत्तर जे अभ्यासक आहेत ज्यांनी कॉन्स्टिट्यूशनचा अभ्यास केला त्यांना सर्वांना माहीत आहे. पण बऱ्याच वेळेस याचं क्लिअरली उत्तर दिलं जात नाही. आणि याच्यामध्ये सुप्रीम असं कोणी नाही आहे. ऑल आर इक्वल. आणि त्याच्यामध्ये चेक अँड बॅलन्स आहे. म्हणजे प्रत्येकाने प्रत्येकाचं काम करावं, दुसऱ्याच्या ह्याच्यामध्ये इंटरफेअर करू नये. आणि म्हणून चेक अँड बॅलन्स आहे. म्हणजे लेजिस्लेचरने कायदा करायचा, त्या अनुषंगाने एक्झिक्युटिव्हने तो इम्प्लिमेंट करायचा. कायद्याचं एक्झिक्युशन करताना किंवा लेजिस्लेचरचे जे लॉ असतील त्याचं इंटरप्रिटेशन काही इश्यू असेल तर कोर्टाने म्हणजे ज्युडिशरीने तो इंटरप्रेट करायचा किंवा अजेडिकेशन करायचं. दिस इज द बेसिक रोल ऑफ ऑल द 3 विंग्स. त्याच्यापैकी एक विंग म्हणजे एक्झिक्युटिव्ह. आता there are 2 types of executives. One is a political executive and there is a permanent executive. Political executive म्हणजे आपलं काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स, कॅबिनेट, जे गव्हर्नमेंट आपण ज्याला म्हणतो ते. आणि परमनंट एक्झिक्युटिव्ह म्हणजे ब्युरोक्रेसी, सिव्हिल सर्व्हिसेस, जो काही परमनंट ब्युरोक्रेसी ज्याला आपण तो एक्झिक्युटिव्ह. बिकॉज इट इज कॉल्ड परमनंट एक्झिक्युटिव्ह कारण एक वेळेस आल्यानंतर ॲट द पर्टिक्युलर एज रिटायर होतात अनलेस डिसिप्लिनरी ॲक्शन घेऊन त्यांचा कारवाई केली असेल किंवा त्यांनी क्विट केलं असेल. Political executive needs to get re-elected after a particular period of time. आणि मग एक्झिक्युटिव्हची जबाबदारी वॉट एव्हर हॅज बीन लेजिस्लेटेड अपॉन ही एक्झिक्युटिव्हवर असते. त्या एक्झिक्युटिव्ह मधला, परमनंट एक्झिक्युटिव्ह मधला टॉपमोस्ट जो लेअर आहे दॅट इज डन बाय सिव्हिल सर्व्हिसेस. त्याच्यानंतर पर्टिक्युलर IAS. इफ यू कन्सिडर इंडियन कॉन्स्टिट्यूशन, आपल्या भारतीय राज्यघटनेच्या 311व्या कलमानुसार ऑल इंडिया सर्व्हिसेस आपण क्रिएट केलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये पूर्णपणे ऑटोनॉमी आपल्याला म्हणजे 311, 312 जर आर्टिकल वाचले तर त्याच्यामध्ये तुम्हाला कळेल. याच्या मार्फत ह्या पॉलिसी इम्प्लिमेंटेशन होतात. आणि म्हणून दॅट इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट पिलर्स की सिव्हिल सर्व्हिसेस हे सर्वात महत्त्वाचं ब्युरोक्रेसीमधलं स्थान ऑल इंडिया सर्व्हिसेसला का आहे तर त्याचे ड्युअल रोल आहे. एक एक्झिक्युशनचा
जो की पॉलिसी फ्रेम झाल्यानंतर एक्झिक्यूट करणं, ते लोकांपर्यंत पोहोचणं, जे काय बेनिफिट, जे काय स्कीम्स शासन डिक्लेअर करतं, त्याच्यावरती रिझॉल्व करतं, त्याच्यावरती लॉ पास करतं, ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम ब्युरोक्रेसीचं असतं थ्रू डिफरंट मेकॅनिझम्स. हा एक भाग झाला. दुसरा भाग टू ॲडवाईज द गव्हर्नमेंट. ज्यावेळेस पॉलिसी तयार होत असते त्यावेळेस ॲडवायझरचा रोल हा ब्युरोक्रेसी असतो. आय एम टॉकिंग अबाउट टॉप ब्युरोक्रेसी, टॉप सिव्हिल सर्व्हिसेस. म्हणजे ते सेक्रेटरी असतील, सेक्रेटरीचं काम हे त्या मिनिस्ट्रीला, त्या मिनिस्टरला त्या पर्टिक्युलर पॉलिसीबद्दल ॲडवाईज करण्याचं असतं. ज्यावेळेस चर्चा होता, ज्यावेळेस एखादी पॉलिसी बनवायची असते त्यावेळेस तो रोल परफॉर्म केला जातो. ऑफकोर्स त्याच्यामध्ये डिफरन्सेस असू शकतात. ॲडवाईज केल्यानंतर तोच ॲडवाईज मान्य करायला पाहिजे असं काही बंधनकारक नाही. कारण गव्हर्नमेंट ज्यावेळेस डिसिजन घेत असतं तर पॉलिटिकल त्यांनी जे काही प्रॉमिसेस केलेले असतात, लोकांचे जे काही विशेष असतात, बिकॉज देज आर द पीपल्स रिप्रेझेंटेटिव्ह. म्हणजे तुमच्या विश ज्या आधारे तुम्ही त्यांना निवडून दिले त्या तुम्हाला त्यांना पूर्ण करायचे असतात. म्हणून तुमचे रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजे तुमच्या विचारांचे रिप्रेझेंटेटिव्ह तिथे असतात. अल्टिमेट कॉल त्यांना घ्यायचं असतं. पण ॲडवाईज करण्याचं काम ब्युरोक्रेसीचं असतं किंवा सिव्हिल सर्व्हिसेस असतं. तो ॲडवायझरी रोलसुद्धा हायर लेवल सिव्हिल सर्व्हंट्सला असतो. म्हणजे हा ड्युअल रोल आहे, एका बाजूला एक्झिक्युशन आणि दुसऱ्या बाजूला ॲडवायझरी. सो इट बिकम्स व्हायटल. आणि म्हणून सिव्हिल सर्व्हिसेस खूप महत्त्वाची आहे. आणि आपण ज्यावेळेस सिव्हिल सर्व्हिसेस बोलतो त्यावेळेस ऑल इंडिया सर्व्हिसेस, सेंट्रल सर्व्हिसेस आणि स्टेट सर्व्हिसेस असं कॅटेगरायझेशन असतं. ऑल इंडिया सर्व्हिसेस ह्या पर्टिक्युलरली आपल्या ज्या आहेत त्या फक्त 3 आहेत. बाकीच्या सेंट्रल म्हणजे IAS असेल, IPS असेल, IFS असेल. बाकीच्या सेंट्रल सर्व्हिसेस आहेत म्हणजे आपण IRS बसतो, कस्टम्स, डिफेन्स, नंबर ऑफ सर्व्हिसेस. आणि मग स्टेट लेवलला वेगळ्या जे सर्व्हिस आपण डेप्युटी कलेक्टर डिवाईसपासून अनेक वेगळे जे बघतो ते आहेत. तर हायेस्ट इन एग्लियन म्हणजे थोडे कुणाचे चॉईसेस जर वेगळे सोडले, कुणाला IFS आवडतं, कुणाला IPS आवडतं, कुणाला IAS आवडतं, ते सोडले. पण गव्हर्नमेंटच्या दृष्टिकोनातून, देशाच्या दृष्टिकोनातून सर्वात क्रुशियल रोल कोण जर प्ले करत असेल तर इज IAS ऑफिसर्स. त्याचं कारण की ॲडवायझरी रोलमध्ये खूप क्रुशियल असतो आणि इम्प्लिमेंटेशनला सुद्धा खूप क्रुशियल रोल असतो. म्हणजे सब डिव्हिजन तालुका लेवलपासून ते कॅबिनेट सेक्रेटरी विच इज द हायेस्ट पोझिशन इन ब्युरोक्रेसी, जे की हेड ऑफ द फॅमिली ऑफ ऑल इंडिया सर्व्हिस किंवा सर्व सिव्हिल सर्व्हिस हेड ऑफ द कोण असेल तर कॅबिनेट सेक्रेटरी विच सिट्स ॲट दिल्ली. ज्याच्यामध्ये प्राईम मिनिस्टर ऑफिस, जसं प्राईम मिनिस्टर हेड ऑफ द गव्हर्नमेंट तसं ब्युरोक्रेसी हेड ऑफ द कॅबिनेट सेक्रेटरी. तसं राज्यामध्ये मुख्यमंत्री आणि मुख्य सचिव चीफ सेक्रेटरी असे असतात. तो दीज पीपल गाईड अँड स्टिअर द व्हेकल कॉल्ड गव्हर्नमेंट. आणि कशाच्या माध्यमातून ते गव्हर्नन्स कसं करायचं याच्यावर माध्यमातून ते असतं. आता तुम्ही मला जो टॉपिक दिला आहे याच्यामध्ये सांगितलं की वास्तव आणि काय आयडियल, कल्पना आणि वास्तव. तुमच्यापैकी काही जण ग्रामीण भागातून आलेले असतील, काही शहरातून असलेले असतील, आपण काही वाचत असाल. तुमच्या कल्पना काय आहेत ब्युरोक्रेसीबद्दल? कारण माझ्या काहीतरी वेगळ्या होत्या तर मी तुमच्यावर शेअर करेलच. पण तुम्हाला काय वाटतं, म्हणजे तुमच्या अशा काय कल्पना आहे की सिव्हिल सर्व्हिसेसबद्दल तुमच्या कल्पना काय आहेत? सो दॅट म्हणजे मला माझा टॉक व्यवस्थित करता येईल. सो आय वुड लाईक टू नो सम रिस्पॉन्सेस फ्रॉम युअर साईड की तुमच्या दृष्टिकोनातून ह्या काल्पनिक तुमची जी सिव्हिल सर्व्हिसच्या कल्पना आहेत, व्हॉट आर दोज? एनीबडी? वरती नाही आहे. आय नीड आन्सर्स. मोस्ट अट्रॅक्टिव्ह. ओके. वाय? म्हणजे असं का वाटतं मोस्ट अट्रॅक्टिव्ह वाटतं? हे सगळ्यांनाच वाटतं, पण का असं का वाटतं? पॉवर. ओके. ऑथॉरिटी. ओके. डिग्निटी. ओके. ओके. रिस्पॉन्सिबिलिटी. ग्रासरूट. ओके. ट्रान्सपरन्सी. ओके. नो काय? नो वन कॅन फाईट यू. ओके. गुड. ओके. ओके. मला फक्त एक प्रश्न विचारायचा आहे. व्हॉट डू मीन बाय पॉवर? इथं पॉवर तुमच्याकडे असते म्हणजे नेमकं काय? बाहेर माझी गाडी उभी आहे, पिवळा दिवा आहे म्हणजे पॉवर. इज दॅट सो? मग काय पॉवर म्हणजे तुमची कल्पना काय पॉवरची? हां नाही, समबडी सेंग पॉवरच्या बाबतीत कोणतरी बोलत आहे. ओके. ओके. आता मी दुसऱ्या कंटेक्स्टमध्ये जातो. ब्युरोक्रेसी इज अ सोशल सर्व्हिस ऑर पब्लिक सर्व्हिस?
किती जण सोशल सर्व्हिस म्हणतात? 4-5 जण फक्त. हाऊ मेनी से पब्लिक सर्व्हिस? ओके. सोशल सर्व्हिस आणि पब्लिक सर्व्हिसमध्ये काय फरक आहे? तुम्ही ज्यावेळेस म्हणता की डिफरन्शिएट करता तर काहीतरी फरक असला पाहिजे. व्हॉट इज दॅट? दॅट्स व्हॉट आय एम आस्किंग. ओके, मी उदाहरण देतो. नर्मदा बचाव आंदोलनचे नेते कोण आहेत? मेधा पाटकर. त्या सोशल सर्व्हिस करतात. तुकाराम मुंडे पब्लिक सर्व्हिस करतात. काय फरक आहे? त्याही पॉवरफुल आहेत, मी पण पॉवरफुल आहे, म्हणजे तुमच्या कंटेक्स्ट म्हणून. मग फरक काय राहिला? तुम्ही सोशल सर्व्हिस काय म्हणत नाही? वन बाय वन. लीगल. ओके. somebody says salary. कोण म्हणतो? नाही, actually he or she is right. That's the only difference between public service and social service. That's the only difference. Public servants are paid for doing job. Social servants are not. That's the basic difference. So तुम्हाला पहिला चॉईस करायचा आहे, तुम्हाला पब्लिक सर्वंट पाहिजे का सोशल सर्वंट? बेसिक पॉवर सगळ्यांना पाहिजे. पप्पू काळणीला पॉवर होती की नव्हती? पॉवर, रॉ पॉवर. पॉवर मीन्स व्हॉट? यू कॅन डू व्हॉट एव्हर यू वॉन्ट ॲट विल. राईट? मला आत्ता वाटलं त्याला 2 झापडा मारायचं, मला मारता आलं पाहिजे. पॉवर. बरोबर आहे? मला आत्ता वाटलं की रोड बंद करायचा, बंद केला. पॉवर. गव्हर्नमेंटला आहे, गुंडला आहे. सो द डिफरन्स. दुकानदाराकडून टॅक्स मी वसूल करतो नोटीस देऊन, गुंड म्हणतो देतो की मारू. टॅक्स दोघांनी वसूल केलाय. व्हॉट द डिफरन्स? पॉवर म्हटलं डिफरन्स काय? ऑथॉरिटी. सो द डिफरन्स बिटवीन टू पॉवर अँड ऑथॉरिटी. ऑथॉरिटी इज डिफरंट, पॉवर इज डिफरंट. Power can emanate from anything. It can be physical power, muscular power, money power, anything. Authority is power with responsibility. आणि वास्तव आपण समजून घेतलं पाहिजे. आता कल्पना जी असते त्याची असते की, थोडा माझा बॅकग्राऊंड देतो, कारण मी आय कॅन गिव्ह माय बॅकग्राऊंड, आय कॅनॉट गिव्ह युअर समबडी एल्स बॅकग्राऊंड. ऑब्विसली तुम्ही तो प्रश्न विचारणार, त्याच्यामुळे सुरुवात तिथूनच करतो. मी बेसिकली जिल्हा परिषद शाळेत शिकलेलो 10वी पर्यंत. मोस्ट ऑफ यू मस्ट हॅव, सम ऑफ यू मस्ट हॅव. बीड जिल्ह्यातील ताळसोना म्हणून गाव, 30 किलोमीटर 35 किलोमीटर बीडपासून. ज्या शाळेमध्ये कधी इंग्लिशला टीचर नव्हता त्या शाळेतून मी आलेलो. म्हणून मी तुम्हाला पहिला प्रश्न विचारला, इंग्लिशमध्ये बोलू का मराठीत बोलू? अँड बाय द वे माझी काय, मी UPSC इंग्लिशमध्येच लिहिलेलं आहे, त्याच्यामुळे मला काही अडचण नाही बोलण्याच्या बाबतीत. त्याच्यानंतर पूर्ण कॉलेज एज्युकेशन औरंगाबादला, म्हणजे 11वी 12वी सायन्स. बाय द वे मी आर्ट्स केलेलं आहे, पण बाय चॉईस आर्ट्स केलेलं आहे, नॉट बिकॉज ऑफ डिफॉल्ट. 11वी 12वी सायन्स केलं. दॅट वॉज आय थिंक इन 93 or 94, 93-94 मध्ये मी 12वी झालो. आय हॅड अ चॉईस टू गो टू मेडिकल कॉलेज ऑल्सो, बिकॉज माझा काहीतरी 88-89% बायोलॉजी ग्रुपचा होता. आणि आय हॅड बोथ इंजिनिअरिंग अँड बायोलॉजी ग्रुप. तर मला तिकडे जायचं नव्हतं. इट वॉज अ कॉन्शियस चॉईस. आर्ट्स केलं, ते MA केलं आणि परत इकडे यायचं होतं, इकडे आलो. सो याच्यामध्ये सांगायचं तात्पर्य एवढं आहे की IAS किंवा सिव्हिल सर्व्हिसेस ह्याचा आयडियल म्हणजे आपल्या ज्या कल्पना असतात त्या काय असतात. तर तुम्ही मला कमीत कमी BA 3rd इयरला असेपर्यंत विचारलं असतं IAS काय आहे, तर मला कधीच काही सांगता आलं नसतं. डिस्पाईट द फॅक्ट दॅट की 12वी नंतर BA करायचं, नंतर सिव्हिल सर्व्हिसेस काही ठरलेलं होतं. आणि दॅट वॉज गायडेड बाय एल्डर ब्रदर. मला सांगितलं होतं म्हणून मी करत होतं, बिकॉज आय वॉज नॉट अवेअर. कारण त्यावेळेस तरी कमीत कमी जिल्हा परिषद शाळेमध्ये IAS काय असतं किंवा सिव्हिल सर्व्हिसेस काय असतं किंवा फॉर दॅट मॅटर शिक्षणाचा उद्देश काय असतो हे मला तरी माहीत नव्हतं. बाकीच्यांचं मला माहीत, मला तरी माहीत नव्हतं. आणि मला माहीत नव्हतं म्हणजे माझ्या शाळेतलं कोणाला माहीत नव्हतं, कारण त्यातला टॉपर मीच होतो. त्याच्यामुळे बाकी कोणाला माहीत असण्याचं काही कारण नव्हतं. तर बेसिकली ज्यावेळेस आपण शिक्षण घेत असतो एका पर्टिक्युलर लिमिटपर्यंत, त्यावेळेस आपल्याला सगळ्या गोष्टी माहीत असतील असं काही नाही आहे. आणि म्हणून तुम्ही म्हणाल की मग तुम्ही IAS होण्याचं कधी ठरवलं? तर IAS होण्याचं मी नाही ठरवलं, ते माझ्या बंधूंनी ठरवलं होतं.
जसं आपण 10वीला 11वीला सायन्स घ्यायचं का आर्ट्स घ्यायचं कॉमर्स घ्यायचं कोण ठरवतं? 2 फॅक्टर ठरवतात. एक तर तुमचे मार्क्स ठरवतात आणि दुसरे वडील ठरवतात, आई वडील. तुम्ही काही ठरवत नाही. 11वी-12 नंतर इंजिनिअरिंग करायचं का काय करायचं नंतर बघत बसतो. पण 10वी नंतर सायन्सला जायचं जनरली मार्क्सच्या बेसिसवरती आणि आई वडिलांच्या चॉईसवर. तुम्हाला म्हणजे अनलेस तेवढी तुमची मॅच्युरिटी असेल तुम्ही स्टाम्प नाही मला हेच करायचं हे सांगता तोपर्यंत होत नाही. त्यावेळेस ती ती आताची मे बी थोडीफार चेंज झाली असेल, पण मला वाटत नाही 100% 10वी नंतर हेच करायचं हे तुम्ही 100% ठरवता. काही प्रमाणात डेफिनेटली येस तुम्ही डिसिजन घ्यायला पाहिजे हे माझंही मत आहे, पण इट हॅज टू बी इन्फॉर्म डिसिजन. आणि ती इन्फॉर्मेशन आपल्यापर्यंत नसते किंवा आपण ते वाचत नसतो किंवा अभ्यास करत नसतो, म्हणून आपल्याला डिसिजन मेकिंगसाठी कोणाची तरी गरज लागत असते. आणि ज्यावेळेस आपल्याला जमत नसतो तर आपल्या शेवटी आई वडिलांच्या खांद्यावर. तुम्हीच तर सांगितलं होतं सायन्स घ्या, मी कुठं म्हटलं होतं? म्हणजे ऑलवेज द केस. तर त्या अनुषंगाने भावाने ठरवलं होतं की यू हॅव टू बिकम आय एस. हो करू. म्हणजे अजिब काहीतरी पहिली दुसरीची परीक्षा येस करू. आय वॉज नॉट अवेअर की सिरियसनेस ऑफ दिस. आणि म्हणून 11वी-12वी सायन्स नंतर ग्रॅज्युएशन केलं आर्ट्स डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी. त्याच्यामध्ये तिथली जी सिस्टम आहे त्याच्यानुसार मला 3 ऑप्शन्स होते, हिस्ट्री, पॉलिटिकल सायन्स आणि सोशॉलॉजी. आणि तिथे कसं स्पेशलाइज वगैरे सब्जेक्ट नव्हता. आता आहे की नाही मला माहीत नाही, पण त्यावेळेस तर डेफिनेटली नव्हता. 3 वर्ष केलं. त्याच्यानंतर MA पॉलिटिकल सायन्समध्ये 98ला झालं. तर IAS का करायचं आहे याचं उत्तर, खरं उत्तर हे आहे की भावाने सांगितलं म्हणून करायचं, दुसरं काही उत्तर नव्हतं. पण तुम्हाला जर हा प्रश्न विचारला, बिकॉज मी कल्पना आणि वास्तव याच्या गोष्टीमध्ये बोलतोय, तुम्हाला जर प्रश्न विचारला की समजा तुम्हाला चॉईस दिला IAS करायचा आजच्या स्टेजला, तर तुम्ही मला काय उत्तर दिलं? पॉवर पाहिजे म्हणून. बरोबर आहे. सोशल वर्क करायचं आहे, रिस्पॉन्सिबिलिटी आहे, अथॉरिटी आहे, नंबर ऑफ ह्या गोष्टी आहेत का? येस. त्याचं उत्तर येस हेच आहे. त्यासाठी करताय तुम्ही जेन्युइनली पॉवर. येस यू वॉन्ट पॉवर. तुम्हाला पॉवरफुल पाहिजे म्हणून हा तुमच्या मनामध्ये इच्छा असते. येस दॅट इज वन फॅक्टर. रिस्पॉन्सिबिलिटीसाठी तुम्ही करणारा सिव्हिल सर्व्हिसेस व्हेरी फ्यू. आय एम नॉट सेईंग नो बट व्हेरी फ्यू. खरं कारण काय आहे की तुम्हाला सिव्हिल सर्व्हिसेस करायची जर असेल तर, किंवा करायचा असा डिसिजन घेतला तर खरं कारण काय? अच्छा ओके. स्वतःचं डेव्हलपमेंट नाही आहे. सो लेट अस बी ओपन. आपल्याला जे काही करायचं असेल मग सिव्हिल सर्व्हिसेस असेल दुसरं काही, तुम्हाला नोकरी पाहिजे पैसे कमवण्यासाठी, हे आपण वास्तव विसरता कामा नये. दॅट्स अ फॅक्ट. आय नीड जॉब टू अर्न मनी टू लिव्ह गुड लाईफ मिनिमम. त्याच्याला चांगला असेल नॉट अन इश्यू. त्याच्यामुळे अजून चांगलं लाईफ लीड करता येईल नॉट अन इश्यू. अल्ट्रा फॅक्ट. बट बेसिक गरज तुमची आहे की मला नोकरी पाहिजे. ग्रॅज्युएट झाल्यानंतर मी आईवडिलावरती डिपेंडंट राहणार नाही. मी 22 वर्षाचा झालो मी घरून पैसे मागतो? नो. मी कर्ज काढेल पण घरी मागणार नाही. वाय? अँड दॅट्स गुड थिंग. आय एम नॉट सेईंग बॅड बिकॉज दॅट्स वेअर युअर इंडिपेंडन्स कम्स इन. वाय शुड बी आय डिपेंडंट ऑन माय पॅरेंट्स? मला पॉकेट मनी मागावं लागतो? नो मी नाही करणार. मी पार्ट टाइम जॉब करेल पण घरी पैसे मागणार नाही. इंडिपेंडन्स. इंडिपेंडन्स ऑफ व्हॉट? डिसिजन मेकिंग. यू आर ऑलरेडी देअर. बट फायनान्शियलच्या दृष्टीने इंडिपेंडन्स व्हायचं म्हणून मला जॉब पाहिजे. मग तो रिलायन्समध्ये भेटू दे नाही तर कुठला हॉटेलमध्ये भेटू दे किंवा IAS होऊ दे, पण मला जॉब पाहिजे. बेसिक मिनिमम रिक्वायरमेंट दिस अँड दॅट्स वेअर वी स्टार्ट. मग त्याच्यामध्ये अनेक जॉबपैकी हा एक जॉब आहे. इट्स अ फर्स्ट ग्राउंड रियालिटी. आय एम नॉट सेईंग दॅट नन ऑफ यू, not even a single of you is very basically going for IAS for public service. I am not saying that. There are officers and I can tell you from Maharashtra College at least 4-5 officer राजेशाही घराण्यातून आलेले. They used to take only 1 rupees per month सॅलरी शेवटपर्यंत. अशा आहेत ऑफिसर्स आहेत तर त्यांना पैशाची कधी गरज नव्हती. का ते किंग फॅमिली किंग म्हणून त्यांना कधी गरज पडली नाही. त्यांचा जायच्या गाडीचा खर्च तुमचा एका दिवसात व्हायचा एवढा पगार त्यांना लागायचा. पण ते कधी गरज त्यांना सर्व्हिस करण्यासाठी याच्यावर दटावत आपण. देर आर पीपल. आय एम नॉट सेईंग दॅट. पण मेजॉरिटी ऑफ अस द फर्स्ट प्रायमरी आपला जॉब आहे तो जॉब यासाठी पाहिजे की मला पगार भेटला पाहिजे. सो दॅट आय कॅन इंडिपेंडंट ऑफ माय पेरेंट्स. आय डू नॉट रिक्वायर टू डिपेंडंट ऑन एनीबडी फॉर फायनान्शियल मॅटर्स. दिस इज अ प्राईम रिक्वायरमेंट. आणि मग त्याच्याबरोबर पॉवर असेल, ऑथॉरिटी असेल, तुम्हाला सोशल रेकग्निशन भेटणार असेल तर नथिंग लाईक इट. सो पॉवर आहे का? येस. ही कल्पना आहे? येस. वास्तव आहे? येस. दोन्ही आहे याच्यामध्ये. पण ज्यावेळेस तुम्ही आत्ताच्या दृष्टिकोनातून पॉवरचा इमॅजिनेशन करता ती पॉवर नाही आहे.
म्हणजे मी चाललो रस्त्याने, ट्रॅफिक बंद करेल. इट वॉज हॅपनिंग. कलेक्टर चालला, पुढे एक गाडी, पाठीमाग गाडी. मी तिकडे पोलिसला सांगणार मी चाललो तिथं, ट्रॅफिक व्यवस्थित करा. मी तर ऑफिसला पोहोचलो, तिथं 4-5 जणांनी मला रिसिव्ह केलेलं पाहिजे. मी ऑफिसमध्ये बसलो आहे, बाहेर गार्ड आहे, बेल वाजत असे कोणाला सोडायचं नाही. इट इज पॉवर, येस, बट दॅट इज नॉट द कम्प्लीट, इट्स हाफ ट्रूथ. रॉ पॉवर हॅज गॉन. म्हणजे 91च्या अगोदर पर्टिक्युलरली ज्यावेळेस आपण लिबरलाइज झालो त्याच्या अगोदरची पॉवर, परस्युट पॉवर ऑफकोर्स, कारण त्यावेळेस लायसन्स राज होतं. ज्यावेळेस आपण ओपन झालो त्याच्यानंतर लिबरलायझेशन ग्लोबलायझेशन ज्यावेळेस झालं त्यानंतरचा पॉवरचा कन्सेप्ट वेगळा. म्हणजे रोल ऑफ सिव्हिल सर्व्हिसेस हॅज चेंज आफ्टर 91. म्हणजे आपली जी इकॉनॉमिक डेव्हलपमेंटची जी कन्सेप्ट आहे आणि आपली इकॉनॉमिक पॉलिसी ड्रास्टिकली ज्यावेळेस चेंज झाली 91मध्ये, सो कॉल सोशलिस्टकडून लिबरलकडे. सोशलिस्ट आपल्या कॉन्स्टिट्यूशन स्टील आहे, प्रिॲम्बलमध्ये स्टील आहे. ते असताना ज्यावेळेस चेंज झाला त्यावेळेस हा पॉवर कन्सेप्ट पण चेंज झाला. रॉ पॉवर नाही, पॉवर डेफिनेटली आहे. आणि म्हणून आज जे गव्हर्नमेंट होतं, मग ते मिनिस्टर्स असतील, प्रधानमंत्री असतील, मुख्यमंत्री असतील, गव्हर्नर्स असतील, कलेक्टर असेल, SP असेल, तलाठी असेल, ग्रामसेवक असेल, सगळ्यांकडे पॉवर आहे. बट इट इज लिमिटेड पॉवर विच इज ॲक्च्युअली द थिंग ऑफ कॉन्स्टिट्युशनल थिंग्स. म्हणजे पॉलिटिकल सायन्सचा कोणी जर थोडाफार अभ्यास केला असेल कॉन्स्टिट्यूशन तर लिमिटेड गव्हर्नमेंट असं जे म्हणतो. व्हॉट यू मीन लिमिटेड? देर आर लिमिटेशन्स. व्हॉट इज लिमिटेशन्स? दोज आर रॅशनल. म्हणजे आपण राईट टू फ्री स्पीच हा जो कॉन्स्टिट्यूशन आपल्याला जो दिलेला आहे, इट्स नॉट लायसन्स, इट्स अ लिबर्टी. देर इज अ डिफरन्स बिटवीन लायसन्स अँड लिबर्टी. तसंच पॉवरच्या बाबतीत इट्स नॉट अनब्रिडल पॉवर बट पॉवर विथ रिस्पॉन्सिबिलिटी, व्हॉट इट मीन्स ऑथॉरिटी, ती आहे. आणि म्हणून पॉवर आहे का? येस. पण सर्वात महत्त्वाचं आपलं जे असतं की मला समाजामध्ये स्थान भेटेल. आय बी रेकग्नाइज. कलेक्टर जसं तुकाराम मुंडे, नवी मुंबईचा डॅशिंग कमिशनर, कुणाचं ऐकत नाही, राईट? कोणी आला ते करून टाकतो. अगदी मंत्र्यांनी सांगितलं तर ऐकलं नाही. आणि माझा एक गमतीदार किस्सा सांगतो. म्हणजे 2005ला सिलेक्शन झालं. मसुरीमध्ये 1 वर्ष ट्रेनिंग असतं, नंतर फील्डवरती म्हणजे मसुरीमध्ये पहिले 8 महिने, 1 वर्ष, परत 4 महिने असं सँडविच ट्रेनिंग असतं आमचं. त्याला डिस्ट्रिक्ट अटॅचमेंट म्हणतो. ज्यावेळेस वेगवेगळ्या ठिकाणी असतो. मी सोलापूरला होतो, आवाज घेऊन सोलापूर डिस्ट्रिक्ट. त्याच्यामध्ये 4 महिने असे असतात की त्याच्यामध्ये तुम्हाला चार्जमध्ये काम करायचं असतं. म्हणजे यू आर होल्डिंग द चार्ज ऑफ पर्टिक्युलर पोस्ट. तर मला चीफ ऑफिसर बार्शी, म्हणजे बार्शी नगरपालिकेचा चीफ ऑफिसर म्हणून जॉब दिला होता. दॅट वॉज आय थिंक 4 weeks. and that was in the month of March. जॉईन झाल्यानंतर 3ऱ्या दिवशी का 4थ्या दिवशी मी डिमॉलिशन चालू केलं. आता सोलापूरचे काही लोक असतील त्यांना माहीत असेल. डिमॉलिशन चालू केलं. असेंब्ली चालू होती, म्हणजे समर सेशन ऑफ असेंब्ली चालू होतं. मुख्यमंत्री तत्कालीन माननीय विलासराव देशमुख होते आणि मी जे सर्व्हिसमध्ये आलेलो ट्रेनिंग घेऊन तिथं इन्चार्ज होतो. आणि सोमवारी सकाळी 11 वाजता डिमॉलिशन चालू केलं की ज्या दिवशी असेंब्ली सुरू झाली. आता हे मला माहिती आहे असेंब्ली चालू आहे. असेंब्ली चालू असताना करणं म्हणजे त्याच्यावरती खूप प्रेशर येणार हेही मला माहिती आहे. तरी पण सकाळी 11 वाजता जनरली काय असतं, सॅटर्डे संडे बघायचा, त्यावेळेस काढायचं, म्हणजे काहीतरी असेल तर 2 दिवसात संपून घ्यायचं, म्हणजे प्रॉब्लेम होणार नाही. नॉट निगेटिव्ह बट देर शुड नॉट बी मनी इश्यूज सो दॅट यू कॅन अकम्प्लिश युअर वर्क. पण मी चालू केलं आणि पहिल्या दिवशी 11 वाजता ते माझ्यामध्ये काही 300-400 अतिक्रमण काढले. संध्याकाळी 6-7 सूर्यास्तानंतर आपण अतिक्रमण काढत नाही. त्याचं बेसिक नॉर्म की रात्रीचं काढू नये, कारण लोक झोपलेले असतात, झोपतील असं जेव्हा काढायचं नाही. हा बेसिक नॉर्म आहे, लिगल नॉर्म आहे किंवा लिगल प्रोव्हिजन आहे. 5,000 ते 6,000 लोक माझ्या ऑफिससमोर अलॉंग विथ देन MLA. आणि गोंधळ. आय वॉज नॉट पर्ट अप, आय वॉज एक्सपेक्टिंग दिस. त्याच्यामुळे मला काही डिस्टर्ब झालं नाही. पण ॲज सून ॲज आय एंटर माय चेंबर आणि तिथं बसलो की ते MLA माझ्या चेंबरमध्ये आले. त्यांनी मला रिक्वेस्ट केली की तुम्ही बंद करा. म्हटलं बंद होणार नाही. आणि दॅट्स द वे आय वर्क, फॉर्च्युनेटली अनफॉर्च्युनेटली. एक 10 मिनटं चर्चा झाली आणि मी सांगितलं की होणार नाही. सी द ब्युटी. बाहेर गेले, त्यांनी हात मस्त केला आणि उद्यापासून डिमॉलिशन बंद म्हणून डिक्लेअर करून टाकलं त्यांनी.
सो ही डिक्लेअर नॉट मी. सो वर्ड स्प्रेड झालं, आमदार साहेबांनी सांगितलं, त्याच्यामुळे आता पडणार नाही. आणि त्यांना माहीत होतं मी नाही म्हटलेलं आहे, म्हणून त्यांनी रात्रीची ट्रेन उघडली आणि मुंबईला गेले. असेंब्ली चालू होती. दुसऱ्या दिवशी सकाळी मी 7 वाजता 8 वाजता चालू केलं, सर्व उघडल्यानंतर चालू केलं आणि बऱ्यापैकी 11-12 वाजेपर्यंत अतिक्रमण काढले. अतिक्रमण काढल्यानंतर आज आवाज प्रोफेशनल ज्यावेळेस आपण असतो, म्हणजे शिकाऊ, वेन यू आर अंडर गोईंग अ ट्रेनिंग, सो यू आर वर्किंग अंडर द कस्टडी ऑफ कलेक्टर. दॅट्स वाय ही इम्पार्ट्स ट्रेनिंग टू यू, बोथ थिओरिटिकल अँड प्रॅक्टिकल ट्रेनिंग, हाऊ टू डू द वर्क. असेंब्ली सेशनमध्ये क्वेश्चन आवर नावाचा प्रकार असतो, आपल्याला माहीत असेल. म्हणजे पहिला तास हा प्रश्नोत्तरच असतो. जो मोमेंट 11 वाजता चालू होतो, सुरू झाला की आमदार महोदयांनी गोंधळ घालायला सुरुवात केली. हे कोण नवीन आले, यांना मी सांगितलं माझं ऐकत नाही, खूप आरोगंट आहेत, इमिजिएटली त्यांना सस्पेंड केलं पाहिजे. आणि हे जे रेकॉर्ड करतात ते बाहेर जाणार नाही ना. सो दिस आर माय पर्सनल व्ह्यूज अँड डिस्क्लेमर याच्यामध्ये. सो यू शुड मेक शुअर दॅट हे बाहेर जात नाही, अदरवाईज माझ्यावरती कंटेंट वगैरे होणार, दुसरं काहीतरी व्हायचं. सो असेंब्ली चालू आणि असेंब्ली पार्लमेंटरी मिनिस्टर म्हणजे असेंब्लीचे आपले माझ्यामध्ये बहुतेक हर्षवर्धन पाटील होते, म्हणजे हू लुक्स आफ्टर अफेअर्स ऑफ द असेंब्ली, दॅट इज हिज जॉब. आणि देर आर लॉट ऑफ, ते सुरू झालं गोंधळ, क्वेश्चन आन्सर सेशन नाही, याच्यावरती डिबेट वगैरे 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 भरपूर गोष्टी. बहुतेक कलेक्टरला फोन आला असेल, बहुतेक, बिकॉज आय एम नॉट त्या मोमेंटला माहिती. माझं काम चालू, संध्याकाळपर्यंत काम चालू ठेवलं. संध्याकाळ झाली, बंद केलं, परत तिसऱ्या दिवशी चालू केलं. सो आय गॉट अ कॉल फ्रॉम कलेक्टर ऑन 3rd day, that is Wednesday, around 12 o'clock, saying that कुठपर्यंत आले. असेंब्ली चालू आहे, असेंब्ली चालू असून गोंधळ झालेला आहे. ऑफकोर्स व्हॉट इट मेंट वॉज द हायर ऑथॉरिटीज कॉल हिम की जास्त गोंधळ नको, लवकरात लवकर असेल तर कंप्लीट किंवा बंद करा, दोन्हीपैकी. म्हणजे लेटर ऑन आय केम टू नो की त्यांचं आणि माननीय मुख्यमंत्र्यांचं बोलणं झालं होतं. त्यांनी सांगितलं होतं तुम्ही करा, पण बाहेर मेसेज वेगळा असतो, करायचा असेल फक्त लवकरात लवकर होईल तेवढं शक्य, आणि राईटली सो, कारण कोणत्या गोष्टीचा गोंधळ करायचा नसतो, तुम्हाला काम करायचं असतं, ऑब्जेक्टिव्ह तो असतो. बट ॲज बिईंग अ गुड लीडर, पण लिडरशिप जी असते फक्त पॉलिटिकल नाही, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लीडर असते, सोशल लिडरशिप वेगळ्या सेक्टरमध्ये असेल. कलेक्टर बिईंग द लीडर ऑफ डिस्ट्रिक्ट and I being a professional, he did not tell me. Why? Because I would get disturbed. So that's the leadership you have to provide. When you are in a particular position, ज्यावेळेस पॉवर म्हणतात, ती पॉवर तुमच्याकडे ज्यावेळेस रिस्पॉन्सिबिलिटी जी असते, दिस इज व्हॉट इट मीन्स. इट जस्ट मीन की तुम्ही जा आणि करा, मग फोन आला तर तुमचं तुम्ही बघा. दिस इज नॉट लिडरशिप. लिडरशिप इज टू लीड फ्रॉम द फ्रंट, टू डू द जॉब, टू गेट द जॉब डन. सो दॅट्स व्हॉट यू हॅव टू टेक रिस्पॉन्सिबिलिटी इन लिडरशिप. त्यांनी ते केले. ही डिड नॉट टेल मी ऑल्सो. नंतर काहीतरी डिस्कशन झालं त्यावेळेस सांगितलं तो, पण त्यांनी सांगितलं होतं यू डू इट. नाव म्हटलं सर आज तर होणार नाही, उद्या दुपारपर्यंत होऊ शकेल. पण ठीक आहे, फाईन ना, उद्या दुपारपर्यंत करा, त्याच्यानंतर बंद करा, आणि वन्स यू क्लोज इट यू टेल मी. फाईन ना, आय कंटिन्यू. सो मंडे 11 वाजेपासून ते थर्सडे 11-12 वाजेपर्यंत 3-3.5 दिवसामध्ये आय रिमूव्ह ऑलमोस्ट 1500 एन्क्रोचमेंट्स फ्रॉम बार्शी रोडवरचे. आता वाय आय एम टेलिंग दिस, तुम्हाला काय वाटतं की याच्यामध्ये यस पॉवर आहे म्हणजे तुम्ही गेले आणि तोडले, तुम्हाला अथॉरिटी आहे, राईट? ही पॉवर नाही असं पण म्हणणं, ही पॉवर चीफ ऑफिसरला आहे, त्यासाठी आय एस ऑफिसरची गरज आहे का? नाही. कोणताही चीफ ऑफिसर आहे त्याला आहेच ना. मग तोपर्यंत कोणत्याही चीफ ऑफिसरनी हे का पाडले नव्हते, हा पहिला प्रश्न. किंवा आता मी कमिशनर म्हणून आहे तिथं, मी अनेक अतिक्रमण पाडले, अगोदरच्या कमिशनर नव्हती का होती, पुढच्या असणारे काय आहे, मग ते का झाले, ते का पाडले नाही, याच्यावर अनेक प्रश्न. सो दॅट्स वेअर आय एम कमिंग टू, म्हणजे आपल्या अपेक्षेतली पॉवर असणं. तर याच्यामध्ये पॉवर ज्यावेळेस असते कुणालाही, ती एमएलएला असेल, मिनिस्टरला असेल, ब्युरोक्रेसीला असेल, इव्हन प्रिन्सिपल असेल, इव्हन विद्यार्थ्याला असेल, प्रत्येकाला पॉवर जर असले दॅट इज अलॉंग विथ रिस्पॉन्सिबिलिटी. इट्स नॉट अनब्रिडल पॉवर, इट्स नॉट लायसन्स. यू हॅव टू बी रिस्पॉन्सिबल फॉर समथिंग, त्यावेळेस तुम्हाला ते पॉवर भेटते. आणि म्हणून ज्यावेळेस मी सुरू केलं तर मी जर सांगितलं की शुक्रवारी 11 वाजेपर्यंत बंद होणार सांगितलं, ते घ्यायला मी ऑफिसला गेलो आणि ऑफिसमध्ये बसल्या तर सम पीपल केम
टू मीट मी आणि म्हणलं आवश्यकता नाही, मला गार्ड दिला होता एस पींनी, बिकॉज दे अँटिसिपेटेड समथिंग बॅड विल हॅपन, काही होऊ शकतं, पण त्यांनी मला गार्ड दिले होते अलॉंग विथ द वेपन. दे वर स्टँडिंग ऑन माय डोअर बसल्यानंतर. की मग एक 5-6 लेडीज आल्या, त्यांना तुमचा सत्कार करायचा, खूप चांगलं अतिक्रमण काढलेलं आहे म्हणून, आमच्या घरं चांगले झाले म्हणून सत्कार करायचा आहे. मी म्हटलं ठीक आहे पाठवून द्या, पण गार्ड्सनी नाही पाठवलं. गार्ड सेड नो. मी विचारलं का, तर म्हणे देर आर इन्स्ट्रक्शन्स फ्रॉम टॉप लेवल. फाईन, आय डिड नॉट बॉदर. ॲट 12 o'clock I get a call. This is on Thursday, 12 o'clock. When I am in the office after completing this work, I had told my collector saying that work has been finished now and I am in the office. Fine. I get a call from DISP saying that तुम्ही मुंडे साहेबांना बोलू शकता का. मुंडे साहेब म्हणजे गोपीनाथ मुंडे. आवाज मुंडे ही थोडक्यात माझे काहीतरी रिलेशन असतील, मग त्यांच्याशी बोलतो. माझी तर काही ओळख नाही आहे, म्हणजे ओळख नाही असं नाही आहे, ओळख आहे पण आय नॉट स्पीक. कारण एनिवे ही वॉज इन अपोजिशन आणि माझे तेवढे रिलेशन नव्हते की मी त्यांना डायरेक्ट फोन उचलून करू शकतो, किंवा माझा त्यांनी फोन केला उचलला असता की नाही मला माहीत नाही. म्हणलं काय झालं नाही, म्हणजे तरी इश्यू CM साहेबापर्यंत पोहोचायचं आणि CM साहेबांकडून इन्स्ट्रक्शन घ्यायच्या. असेंब्ली ऑर्गनायझेशन देर इज सम प्रॉब्लेम, आय सेन्स देर इज सम प्रॉब्लेम. म्हणलं मी प्रयत्न करतो, बट आय एम नॉट टू शुअर. ॲट 1 o'clock or 2 o'clock I get a call saying that issue has been resolved. I could not do anything. In between, around, say if the issue was resolved around 1 o'clock, I get a call from the same DISP saying that मी त्यांना विचारलं काय झालं. ज्यावेळेस त्यांचा फोन केला की 1 वाजता इश्यू रिझॉल्व्ह झालेला आहे, देर इज अ टॉक बिटवीन कलेक्टर, SP अँड चीफ मिनिस्टर, नाव इश्यू हॅज बीन रिझॉल्व्ह. म्हणलं व्हॉट हॅज हॅपन. देन ही नरेटेड मी. And I want you to listen this carefully. काही नाही म्हणे, पोलीस स्टेशनला तुमच्या विरुद्ध FIR करायला काही लेडीज आल्या होत्या. इन द पोलीस स्टेशन some people, particular ladies along with advocate, they had approached the police station saying that they have to file FIR against me. FIR तुम्हाला माहीत आहे म्हणजे पोलीस केस थोडक्यात मराठीमध्ये, गुन्हा दाखल करायचा तुमच्या विरुद्ध. म्हटलं कशासाठी. Two grounds. One, atrocity. Atrocity तर तुमच्या atrocity you know, there is a Prevention of Atrocities Act, ज्याच्यावर आता बऱ्यापैकी गोंधळ चाललेला आहे. ते गरज आहे नाही आहे याच्यावरती आपण डिबेट करू शकतो. त्याची गरज आहे हेही मताचं मी आहे. इम्प्लिमेंटेशन काही इश्यू असेल ते वेगळे इश्यू आहेत. म्हणलं त्याच्यामध्ये मला माझ्याविरुद्ध FIR करण्यासाठी मी कुणाला काही बोललेलो नाही आहे किंवा त्या अँगलने काही कारवाई केलेली नाही आहे. म्हणजे त्याच्यामध्ये असं आहे की पर्टिक्युलर SC ST सिटिझन्स माणूस यांच्या विरुद्ध डेलिबरेटली शिवीगाळ करण्यापासून ते डेलिबरेट ॲक्शन त्यांच्या विरुद्ध घेण्याचं असेल तर दॅट इज अट्रॅक्टेड किंवा हॅरासिंग दम, हे त्याच्यातलं बेसिक प्रोव्हिजन आहे. तसं तर काही झालं नाही की जी मी कारवाई केलेली आहे एका एंडपासून सुरू करून शेवटपर्यंत मग मध्ये कोणी बघितलेलं नाही, एंड टू एंड केलेलं आहे. तर पण तसा तर काही इश्यू होऊ शकत नाही. आयरॉनी वॉज दॅट की जर FIR करून घेतला नाही, हे लॉ मधलं प्रोव्हिजन आहे, तर जो करून घेत नाही त्याच्यावरती अट्रॉसिटी लागते. दॅट्स द प्रोव्हिजन इन द लॉ. त्याला काही कारण आहे ते ठेवण्याच्या पाठीमागं. दिस इज अ बेसिक प्रोव्हिजन इन द लॉ. आणि याच्यामध्ये DYSP लेवलचा ऑफिसर असतो, PI लेवलचा नसतो. दॅट्स मॅन्डेटरी ॲज पर द ॲक्ट. म्हणून तो DYSP जो होता तो घाबरला, कारण समजा मला माहिती आहे की चुकीचं आहे पण मी FIR करून घेत नाही तर माझ्यावरतीच कारवाई होते आणि यू हॅव टू गो बिहाइंड द बार. त्याच्यामध्ये प्रोव्हिजन असं आहे की FIR झालं की यू आर पिक्ड अप, सेंड बिहाइंड द बार. दॅट वॉज फर्स्ट इश्यू. सो करायचं तर काय करायचं. माय क्वेश्चन इज वेर इज युअर पॉवर. माय क्वेश्चन टू यू इज वेर इज युअर पॉवर. फर्स्ट तेवढं थांबलं नाही, अट्रॉसिटीचं प्रोव्हिजन होतंच पण अलॉंग विथ मॉलेस्टेशन. म्हणजे FIR जो करायचा होता मला तो अट्रॉसिटी अलॉंग विथ मॉलेस्टेशन चार्जेस. मॉलेस्टेशन म्हणजे मी खुर्चीतून अर्धा उठलो पण मॉलेस्टेशन नेमकं काय केलं मी. आय वॉज शॉक टू से द लिस्ट. देन ही नरेटेड द स्टोरी. सकाळी म्हणजे तुम्हाला
तुमच्या ऑफिसमध्ये तुमचा सत्कार करण्यासाठी कोणी आलं होतं का? म्हणजे येस, somebody had come, but God did not allow them to enter. त्याच लेडी पोलीस स्टेशनला जाऊन माझ्यावर एफ आय आर करणार. Why? The plan was this: they would enter my chamber. In the guise of garlanding, they were to tear their clothes, photograph it, and file FIR. This was the plan. That's why atrocity with molestation. Supposing had that guard allowed them to come inside, what would have happened? My second question is, where is your power? Where is your power? You would say, what do you mean to say that you don't want responsibility? Yes, I absolutely am not saying that. Yes, I am a responsible officer. I absolutely abide by all the laws, including the laws, IPC, atrocity, dignity of human, all these are basic principles, there are laws. I am not denying that. But this was total canard. And imagine a situation you have just entered in the service, 5-6 months down the line or 1 year from entering the service, I am holding a charge for 1 month, I have removed the encroachment which everybody has appreciated except few people, absolutely by following the due process of law. त्यांना नोटीस देण्याचं काम सगळं करून केलं, ड्यू प्रोसेस करून केलेलं होतं. Nothing wrong in that. And at that point in time, somebody goes to a police station saying that this man has molested me and I am a SC, so Atrocity Act, please apply these provisions. What would you do? What would you do? Simple question. What would you do? Anybody? In that situation you are there, what would you do? And I'll tell you, whatever the timing, in last 30 minutes, next 30 minutes after hearing this, I had just my head in my hand, I was sitting there. And it proved to be a turning point in my career, I'll tell you that. I thought deeply, have I committed any wrong? Have I committed any mistake? माझ्या आय चालवून माझ्या काय म्हणतात त्याला हवेत गेलो आहे का? खरोखर मी 1500 लोकांची घरं किंवा जे संसार आहेत किंवा ते टप्पे आहेत त्यांचा मी पाडायला पाहिजे होतं का? पण बाय द वे वेनसडेला ज्यावेळेस म्हटलं 3rd दिवस, त्याच्या दिवशी मी असा रोड क्लिअर करत होतो. रोडच्या मध्ये झोपड्या होत्या, झोपड्या काढल्या. एक झोपडी अशी होती की 90 years old आजीबाई होत्या, ओनली वन, नो सन, नो डॉटर, नो हजबंड, नो बडी, 90 years old, नो सपोर्ट. झोपडपट्टी समोर, या बाजूने काढलेत, त्या बाजूने काढलेत. माझे अधिकारी माझ्याकडे आले, साहेब ती एकच म्हातारी आहे 90 वर्षाची, वेअर विल सी गो? वेअर विल सी गो? What did you do? She does not have money to eat 2 times food. झोपडपट्टी कचेरी केली त्याच्यात राहते. Nobody for support. What would you do? Would you leave it or would you remove it? I removed it. राईट डिसिजन, रॉंग डिसिजन, आय विल कम टू ऑन लेटर, त्याच्यावरती बोलतो. दुसऱ्या दिवशी फ्रंटलाईन, आजीचा फोटो रडतानाचा. ऑब्विसली त्यांच्या जागी तुम्ही मी आता. यू आर ॲब्सोल्युटली डेस्परेट, यू डोंट हॅव एनिथिंग. माणुसकीला काळून फसणार? येस, नो क्वेश्चन अबाउट इट, ॲब्सोल्युटली. जस्ट इमॅजिन यू आर इन हर सिच्युएशन, व्हॉट विल डू? यू विल फील द सेम थिंग, शी विल बी क्राईंग. फोटो, आय गॉट कॉल फ्रॉम मेनी पीपल इन्क्लुडिंग SP, तुम्ही गरिबांचे पण घरं पाडायला लागले. आय सेड आय हॅव टू डू, आय विल एक्सप्लेन यू लेटर ऑन. त्यांना काही सांगितलं पण मी काढलं.
Right, wrong, there can be debate on this. Legally, right. Legally, it is right. But at the same time, as a government, because I am executive, is it not my responsibility to give the shelter, food to these people? Particularly so, who don't have any supporting mechanism through their family or social sector. नाही अशा ठिकाणी हा एक विचार करतो. But I did take that decision and given a choice, आज सुद्धा मी तो डिसिजन घेईन, पण वेगळ्या कारणासाठी केला. I'll tell you that later on. ज्यावेळेस मी बुधवारी होतो तर बुधवारच्या सकाळची हेडलाईन अशी होती, आणि आय स्टील रिमेंबर दॅट पेपर ऑफ लोकमत आय बिलीव्ह, फ्रंट पेज हेडलाईन, मुख्यमंत्र्यांचा फोन तुकाराम मुंडेंनी फेकून दिला. दॅट वॉज द हेडलाईन, ॲक्च्युअल हेडलाईन. कारण असं काहीतरी सांगितलं होतं, मुख्यमंत्र्यांनी मला फोन घेतला आणि फोन केल्यानंतर ते सांगायला लागले की तुम्ही पाडू नका, म्हणून फोन फेकून दिला. दिस वॉज द होल मॅटर त्याच्यामध्ये, विच ॲक्च्युअली वॉज नेव्हर रिॲलिटी. कारण तुमचे सिनियर असताना तुम्ही फेकू शकत नाही. तुम्ही अग्री व्हाल किंवा डिसअग्री व्हाल हा डिफरंट इश्यू आहे, पण तुम्ही फेकू शकत नाही, किंवा कॉमन सेन्स ॲज अ कर्डसी म्हणून तुम्ही करत नाही. राईट. या सर्व एन्व्हायरमेंटमध्ये आय से हा पॅना, ह्या सगळ्या गोष्टी घडल्यानंतर जो, आणि इन बिटवीन म्हणजे गुरुवारी सकाळी देर इज अ प्रिव्हिलेज, यू मस्ट हॅव हर्ड, प्रिव्हिलेजेस ऑफ इलेक्टेड मेंबर्स, म्हणजे त्याला काय म्हणतात, विशेषाधिकार. म्हणजे जे आपले रिप्रेझेंटेटिव्ह असतात त्यांना विशेष अधिकार कॉन्स्टिट्यूशन दिलेले आहेत. तो नो प्रिव्हिलेज मोशन अगेन्स्ट मी मूव्ह केली, त्या या आमदारांना च्या मान्यानुसार बंद केलं नाही. त्यांनी असेंब्लीमध्ये माझ्या विरुद्ध नो प्रिव्हिलेज मोशन, म्हणजे दॅट इज ॲब्सोल्यूट पॉवर. आता तुम्ही जर काही दिवसापूर्वी ऐकलं असेल तर अमरावती कमिशनर, तत्कालीन अमरावती कमिशनरला काही पनिशमेंट केली, दॅट इज द सेम थिंग. किंवा नंदलाल स्टेट इलेक्शन कमिशन असताना त्यांना 1 दिवसाची इम्प्रिजमेंट, दॅट इज द सेम थिंग कमिटी. इट हॅज गॉट ॲब्सोल्यूट पॉवर, त्याला कोर्टामध्ये पण चॅलेंज करता येत नाही. दॅट्स अ प्रिव्हिलेज कमिटी. ती मोशन त्यांनी माझ्या विरुद्ध मूव्ह केली बुधवारी. गुरुवारी माझ्या विरुद्ध अट्रॉसिटी मॉलेस्टेशन चार्जेस होतात. इन दिस 3 days at 1 PM on Thursday, I get this information. What would you do generally? I am not talking about that day only. I am talking about for your career, because you are just budding IAS officer. You are being nurtured. You get this type of experience for doing the right things. For doing the right things. You are doing your job. You are not doing it absolutely by following the law. It was in public interest, no discrimination. And you get this experience saying that you are molesting, atrocity, breach of privilege motion, what not. My career could be collapsed at that point in time. So I had to take a decision. Would I tread this path or would I change my path? म्हणजे जो मी मार्ग पकडलाय किंवा जो माध्यमातून मी चालवतो ते योग्य आहे का अयोग्य आहे, हा माझ्या समोरचा प्रश्न होता त्या पॉईंट इन टाइम मध्ये. दॅट इज आय थिंक 2006 मार्च, 2007 मार्च. आणि तो डिसिजन घेताना मी सरळ विचार करू शकतो की मी एवढं प्रामाणिकपणे केलंय, एवढं चांगलं काम करतोय, माझ्यावरती हे आरोप होतात, मला एवढा त्रास होतो, व्हाय शुड आय डू दॅट. त्याच्यापेक्षा मी जर पाडल्या नसत्या, जे काही एन्क्रोचमेंट आहे ते पाडले नसते तर मला हा त्रास झाला असता का? ऑब्व्हियसली नॉट. पाडलं नसतं तर माझ्या वगैरे ते क्रिमिनल केसेस झाल्या नसत्या. गेल्या 20 वर्षापासून तिथं होत्याच ना झोपड्या. कुणाला काही झालं का? नाही झालं. मग मला काय होणार होतं? काहीच होणार नव्हतं, कारण मी तर प्रोफेशनमध्येच होतो, त्याच्यामुळे तो प्रश्नही नव्हता. इट वॉज माय ओन कॉल टू रिमूव्ह इट. मला काय कोणी कलेक्टरने सांगितलं नव्हतं किंवा कोणी पदाधिकाऱ्यांनी सांगितलं नव्हतं. इट वॉज माय कॉल की हे इलिगल आहे, मी काढणार. इट वॉज माय डिसिजन. समजा तो घेतला नसता तरी मला काही पगारामध्ये फरक पडला असता का? माझ्या प्रमोशनमध्ये काही फरक पडला असता का? नाही. रादर हे केल्यामुळे डेफिनेटली माझ्या विरुद्ध ब्रीच ऑफ प्रिव्हिलेज मोशनपासून अट्रॉसिटीपर्यंत सगळ्या गोष्टी झाल्या. मग मला जर असा डिसिजन झाला की ह्या मार्गाने जायचं का माझा मार्ग चेंज करून जो नॉर्मली आपण बघतो त्या मार्गाने जायचा. दिस वॉज द क्वेश्चन बिफोर मी. आय जस्ट इमॅजिन तो 30 मिनिटं माझ्या करिअरमधले मला वाटतं की खूप क्रुशियल आहेत. आय गेव अ डीप थॉट टू इट.
आणि ज्यावेळेस म्हणतो अशा सिच्युएशनमध्ये आपलं 1 मिनिट म्हणजे 1 वर्ष वाटतं, तशी परिस्थिती. नोबडी अराउंड मी, राईट. यू कॅन क्राय, यू कॅन शाउट, वॉट एव्हर यू वॉन्ट टू, बट दॅट्स वेअर यू हॅव टू टेक अ डिसिजन. आणि मी 30 मिनिटाच्या एंडला मी डिसिजन घेतला, आय विल ट्रेड द सेम पॅथ ॲज आय हॅव डन टुडे. आणि स्टील टुडे असे अनेक अनुभव आले. आय डू नॉट रिग्रेट दॅट डिसिजन तो त्या दिवशी घेतलेला. आय स्टील ट्रेड द सेम पाथ कम वॉट मे. हे का? तर दिस इज व्हॉट पॉवर इज. दिस इज व्हॉट पॉवर इज. ही का पॉवर आहे? दुसरी माझ्याकडे पॉवर मी सांगितलं असं पोलिसांना, ते जास्त ठीक आहे ना, ठीक आहे. आणि बाय द वे तत्कालीन होम मिनिस्टरला एसपीचं बोलणं झालं, त्यावेळी सांगितलं तुम्ही FIR करून घ्या नंतर बंद करा. प्लीज अंडरस्टँड दिस. आय एम नॉट कमेंटिंग अगेन्स्ट एनीबडी, बट दिस ॲक्च्युअली हॅज हॅपन. FIR करून घ्या नंतर क्लोज करा, काय प्रॉब्लेम आहे? वॉज इट पॉसिबल? येस इट वॉज पॉसिबल. बट व्हॉट इफेक्ट इट वुड हॅव ऑन मी? म्हणजे अट्रॉसिटीज FIR करायचा नंतर क्लोज करायचा, कारण त्याचं फॅक्ट नाही हे सगळ्यांनाच माहिती आहे, त्या मोमेंटला माहिती आहे. But SP said no. He is not doing his personal job. He has not committed any mistake. And SP was given to understand that these are the orders from the chief minister. By whom? There are two ministers, you must know. एक cabinet minister असतो आणि एक state minister असतो. So there was a state home minister who was from Solapur district itself. आणि Mr. Siddharam Maitre was the state home minister. ते त्यांना एसपीला फोन करून सांगतो की CM साहेबांचे आदेश आहेत, लवकर करा. यांना डाऊट होता की तो नाही, म्हणून CM पर्यंत पोहोचतो, CMचे आदेश आहे. कारण ज्यावेळेस क्लिअर झाला त्यांना की मग ते म्हणले ठीक आहे, मला CMचे आदेश नाही आहेत, आय एम लिस्ट बॉदर्ड अबाउट इट. आणि मेन वाईज होम मिनिस्टरने काय सांगितलं, ना यू विल कम टू नो वाय स्टेट मिनिस्टर इज इन्सिस्टिंग ऑन दिस. मग सिद्धराम मित्राचा काय इंटरेस्ट होता याच्यामध्ये? तर ज्यावेळेस आम्ही स्टेटमध्ये येत असतो आणि ज्यावेळेस आम्हाला डिस्ट्रिक्ट अलोकेट होत असतो, डिस्ट्रिक्ट अलोकेट जनरली मला जूनमध्ये जॉईन झालो असेल, मी समथिंग जून, आय थिंक जून जुलै. डिस्ट्रिक्ट जॉईन केल्यानंतर 3ऱ्या दिवशी मी तिथल्या बारवरती रेड केली होती. दॅट हॅपन टू बाय सिद्धराम मित्रे. आणि हा इन्सिडेंट नंतर 6-7 महिन्यांनी झाला होता. सो ही हॅड ग्रज अगेन्स्ट मी, कारण डेली 50,000 ते 1 लाखाचं उत्पन्न तर बंद झालं त्याच्यामुळे. इलिगल बार होता, मी पकडलं, ते बंद केलं. ही हॅड दॅट ग्रज इन माइंड. मग त्यांनी त्याच्यावर सुरुवात केली की प्रोफेशनलला रेट टाकण्याचे अधिकार आहेत का वगैरे वगैरे. पण कलेक्टर त्यांनी जे सांगितलं की मग त्यांना अधिकार नाही आहेत, पण तहसीलदारावर त्यांना शिकायला पाठवलं होतं, केलं मीच होतं. बट दिस इज हाऊ यू हॅव टू ग्रूम द ऑफिसर्स. हे ग्रूमिंग करावं लागतं. ज्यावेळेस तुम्ही नवीन येतात त्यावेळेस तुम्ही गिव्ह दम प्रॅक्टिकल ट्रेनिंग, त्यावेळेस होतं. आता मूळ मुद्दा असा आहे की तो ग्रज ठेवून मग मला त्यांना अडचणीत आणायचं होतं. मग this was sponsored case, financially sponsored. You go and file FIR saying this. I came to know later on. अशा सिच्युएशनला that's where it takes your character. आणि तिथं डिसिजन घ्यायचे असतात. पॉवर कुठं आहे तर इथं आहे. दुसऱ्या पद्धतीनं त्यांना मारू सुद्धा शकतो, पोलीस मारतात वगैरे, ह्या गोष्टी आपल्या करता येतात, नाही अशाला प्रकार नाही. पण दॅट डझंट सर्व युअर पर्पज. when you are trading right path, when you want to exercise your power, that power has to be exercised as per the law. You cannot exercise power which is not as per the law. Due process of law, provisions of law, equality before law, equal protection of law, all these principles are there. एक राज्य तुम्हाला कॉन्स्टिट्यूशन वाटत असेल, आपल्या लॉ मध्ये सगळे आहेत. That's why judiciary steps in, where is legislature, executive, all these check and balances there. आणि म्हणून ही जी तुमची पॉवरची संकल्पना आहे, की पॉवर म्हणजे तुम्हाला दिवा दिसतो, दिवा दिसतो, ती पॉवरचा सिंबल आहे का आपण बघतो म्हणून आहे, नाही म्हणलं तर नाही आहे. बट यस, पॉवर इज देअर, बट इफ यू युटिलाइज फॉर द बेटरमेंट ऑफ द सोसायटी देन ओनली पॉवर. अदरवाईज नाही आहे, अदरवाईज नाही आहे. आता महाराष्ट्रामध्ये 355 IAS ऑफिसर आहेत, भारतभर 3000+ आहेत, राईट. ह्या सगळ्यांकडे सेम ऑथॉरिटी आहे, सेम पॉवर्स आहे सगळ्या पोस्टला. तुम्हाला काही कलेक्टरच, काही SPs, काही कमिशनरच पॉवरफुल वाटतात. वाय?
That's the exercise of power. Who does it in what way? It's not to say की तुम्हाला वाटतं ते चांगलं नाही. No. There are people who are doing excellent job, far better job than me. But maybe I am getting attention for whatever reasons. म्हणजे कुणाचे TRP वाढत असतील म्हणून घेत असेल किंवा कशामुळे, whatever the reasons. But what I want to drive a point is power आहे. पण this is what power. If you can exercise it for betterment of society, then you are powerful. Otherwise you are not. आणि त्याचं एक्झाम्पल बघायचं नवी मुंबई असेल किंवा सोलापूरला किंवा जालना, ज्या ज्या ठिकाणी काम केलं, पर्टिक्युलर लेटेस्ट म्हणजे नवी मुंबई. मी काही डिसिजन घेतले अकॉर्डिंग टू मी दोज आर इन पब्लिक इंटरेस्ट, म्हणून मी ते डिसिजन घेतले विच आर नॉट लाईक बाय समबडी इन्क्लुडिंग पॉलिटिकल क्लास किंवा काही तिथल्या लोकांना पण आवडलं नाही. सो नो कॉन्फिडन्स मोशन पास केला. दे हॅव द राईट, नो डाऊट. बट पब्लिक सेड नो, ही इज डुईंग गुड जॉब. आणि सोशल मीडियाच्या काळामध्ये ऑनलाईन पिटिशन एव्हरीथिंग. So the government has not transferred me. Why? Power, social power, public power. Power सगळ्याकडे, उपयोग कसा करायचा तुमच्याकडे अवलंबून आहे. कॉलेजला सुद्धा पॉवर आहे, प्रिन्सिपलला सुद्धा पॉवर आहे, तुम्हाला सुद्धा पॉवर आहे. In what way you exercise that power, on that basis you will come to know what power is exactly. आणि म्हणून तुम्हाला जर सर्व्हिसमध्ये यायचं असेल पॉवरसाठी, तर थिंक ऑफ दिस पॉवर टू बी युटिलाइज फॉर द बेटरमेंट ऑफ सोसायटी, नॉट पर्सनल बेनिफिट. Not personal benefit. If you want to be a civil servant for personal benefit, please don't come in. This is not the field then. This is not the field. You can be powerful. पप्पू कलानी is also powerful. वो आज माता नहीं है. का नहीं है? Rule of law has prevailed. So you have to think of power from this. This is one day. The power आहे पण ती लिमिटेड आहे फॉर द बेटरमेंट ऑफ सोसायटी आहे. कारण स्टेटचा जॉब हा प्रोव्हाइडिंग बेटर, मेकिंग सोसायटी बेटर थ्रू गव्हर्नन्स मेकॅनिझम हा त्याचा जॉब आहे. आणि त्याच्या वतीनं आपण काम करत असतो. वी आर वर्किंग ऑन बिहाफ ऑफ द स्टेट. वेन आय से स्टेट, इट इज पीपल अगेन, बिकॉज यू आर रिप्रेझेंटेड, सेंड द रिप्रेझेंटेटिव्ह, दे मेक द लॉ, दॅट लॉज हॅव टू बी इम्प्लिमेंटेड. सो दिस इज हाऊ इट इज. So it's your power, it has to be utilized for your betterment as a citizen. So if you use this, आणि पॉवरचा कन्सेप्ट या दृष्टिकोन घेत असेल, येस ॲब्सोल्युटली करेक्ट. पॉवरचा कन्सेप्ट तुम्ही वेगळ्या दृष्टिकोन घेत असेल, पण दॅट्स नॉट द पॉवर. दॅट्स नॉट द पॉवर. सो दिस इज वन थिंग. सेकंड, स्टेटस. राईट, आपण ज्यावेळेस अभ्यास करतो किंवा तुम्ही करत असाल, माझ्याकडे 100 लोक येतील, मग मी घरात पेपर वाचत बसेल, मग मला वाटेल त्यावेळेस बोलवेल, मी ऑफिसमध्ये बसलेला असेल, रांगाने वागून लोक बसलेले असतात. Does this happen? Yes, it happens. I'm not saying that. Is it power? No, it's a nuisance. तुमच्या ऑफिस समोर 100 लोक प्रत्येक वेळेस भेट बसलेले असतील, तुम्ही 10 दिवसांसाठी प्रॅक्टिस करा. 11व्या दिवशी 10 सुद्धा लोक येणार नाही. जस्ट लुक ॲट इट. 11th डे नो, लोकांना माहीत झालं की फक्त बिझनेस जे आहेत क्लास त्यांनाच घेतात, फक्त तेच लोक जातील, बाकी जाणार नाही. फक्त ब्युरोक्रेसी लोकांना बोलवतात, ते जातील, दुसरे जाणार नाही. फक्त बिल्डर्सलाच घेतात, फक्त ते जातील, तुम्हाला येणार नाहीत, दुसरं कोणी येणार नाही. इज इट पॉवरफुल? आर यू फेअर? आर यू इक्वल बिफोर लॉ? इज इट दॅट जेव्हा कॉमन माणसांना भेटायचं नाही, पर्टिक्युलर क्लासच्या पीपल भेटायचं, आर यू मॅन्डेटेड फॉर दॅट? नो. You are a upholder of the Constitution, Article 14, equality before law, equal protection of law, no discrimination. These are the basic principles. Are you following those? So that's not power. Consider the very position. Anybody who comes to you, you meet him or her, hear the problem and sort out the problem in the framework law. ज्यांना होत नाही त्यांना नाही म्हणून सांगतात. Would your people increase or decrease? Would your power increase or decrease? आवाज येत नाही मला. Why? I'll give my example. माझ्याकडे ज्यावेळेस कोणताही नागरिक येतो, काहीतरी काम असल्याशिवाय येत नाही. सिंपल आहे. का तुम्हाला जास्त वेळ जाणार, तुम्ही कोणाकडे जाता का? नाही. व्हेरी अनलेस तुमचं पर्सनल रिलेशन असतील तर तुमचे नातेवाईक आहेत, भेटायला जाता, राईट.
पण तुम्ही एखाद्या ऑफिसमध्ये जाता त्यावेळेस कशासाठी जाता, काहीतरी काम असतं म्हणून जाता, अदरवाईज तुम्ही जात नाही. मला कुठं काम असेल तर जाईल ना, तुम्ही जाणार नाही. मी इथं का आलो आज? Why did I come? I wanted to address you. That's why I have come. Why did you call me? You wanted to hear me. That's why I come. Is not work? Very clearly. पण हे तुम्ही का बोलवलं त्याच्यामध्ये निवारे करणार. तुम्हाला वाटतं की नाही हा चांगला ऑफिसर आहे असं वाटतं, हे चांगला आहे की नाही हा वेगळा डिबेट असू शकतं. पण वाटतं म्हणून तुम्हाला वाटतं की मी तुम्हाला याच्याविषयी चांगला ज्ञान देऊ शकत म्हणून तुम्ही मला बोलवलं. माझंच भाषण झाल्यानंतर तुम्ही जज करत बसणार, चांगलं होतं वाईट होतं सगळ्यामध्ये येतील, मी गेल्यानंतर सगळं होत राहील. दॅट इज अ पार्ट. बट तुम्ही कुणाला तरी भेटता म्हणजे देर इज सम पर्पज ऑफ इट, राईट. आणि तो पर्पज माझ्याकडे ज्यावेळेस लोक येतात 10 येतात, मी 10 पैकी 5 जणांचे होत असेल तर येस करतो, आज होत असेल आज करतो, 4 दिवस 4 दिवस त्याला सांगतो की नाही 15 दिवसात होईल. आणि 2 लोकांना सांगतो की शक्य नाही, होणार नसेल तर शक्य नाही म्हणून सांगतो, होणार नाही. काय होतं त्याचा परिणाम? काय होतं त्याचा परिणाम? समजा मला कोणी कॉल केला होता, राईट, म्हणजे ईमेल करता, मी तुम्हाला उत्तर दिलं असतं की नो इट इज नॉट पॉसिबल फॉर मी टू अटेंड. तुमची काय रिएक्शन आली असते?